नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल। शेतकरी मित्रांनो, सध्या कांद्याचे दर हे 35 ते 40 रुपयापर्यंत पोहोचले आहेत आणि किरकोळ बाजारात कांदा बाजार भाव हा मित्रांनो 60 रुपयापर्यंत हा गेलेला आहे। मित्रांनो, या वर्षी कमी पाऊस, जास्त उष्णतामान आणि कांद्याचं घटलेलं क्षेत्र यामुळे कांद्याचं उत्पादन कमी झालं, परिणामी आता कांद्याच्या भावात वाढी होत आहे। मात्र कांद्याच्या भावात वाढ होत असताना आता सरकार कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे मित्रांनो करत आहे। मित्रांनो, येणाऱ्या काळात खरंच कांद्याचे भाव घसरणार आहेत का, सरकार कांद्यावर नियंत्रण ठेवणार आहे का, याच सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या YouTube चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा। मित्रांनो, सरकारने जाहीर केले होते की या वर्षी नाफेड आणि NCCF हे 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे, याचा बफर स्टॉक करणार आहे। मित्रांनो, आतापर्यंत नाफेडने सुमारे 71,000 टन कांद्याची खरेदी ही केली आहे आणि मित्रांनो, येणाऱ्या काही दिवसात नाफेड आपले 5 लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट हे पूर्ण करणार आहे। मित्रांनो, हे जर उद्दिष्ट नाफेडने पूर्ण केले, नाफेडने 5 लाख मेट्रिक टनाचा बफर स्टॉक केला, तर येणाऱ्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात नाफेड आपला कांदा हा थोड्या प्रमाणात बाजारात आणत राहील आणि नाफेड हा आपला कांदा बाजार भावाच्या कमी म्हणजे चालू बाजार भावापेक्षा कमी दराने विकणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर हे पडतील आणि याचा शेतकऱ्यांना मित्रांनो मोठं नुकसान हे मित्रांनो होणार आहे। त्यापूर्वी मित्रांनो, सरकारने कांद्यावर निर्यात बंदी आणून किंवा किमान निर्यात मूल्य हे मित्रांनो निश्चित करून कांदा दर पाडण्याचे काम याआधी केले। मित्रांनो, जास्त जर कांदा बाजार भाव वाढले, कांदा बाजार समितीत जर कांदा 50 ते 60 रुपये किलोच्या वर गेला, मित्रांनो 5 ते 6,000 रुपये क्विंटलच्या वर गेला, तर जे कांदा बाजार भावावर लक्ष ठेवून असतात, जे जाणकार आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की पुन्हा सरकार कांदा निर्यात बंदी सारखं हत्यार हे मित्रांनो काढू शकते। आता मित्रांनो, याच्यावर उपाययोजना काय? मित्रांनो, आपल्याला जर वाटत असतील जर कांद्याचे दर पडायला नको, कांद्याचे भाव जे सध्या चालू आहेत हे राहायला पाहिजेत आणि याच्यात थोडीशी वाढही व्हायला पाहिजे। मित्रांनो, एकदम जर 6 ते 7,000 रुपये क्विंटल जर दर जातील तर तेही मित्रांनो शेतकऱ्याच्या कामाचे नाही आहेत, कारण 6 ते 7,000 रुपयावर जर कांद्याचे दर केले तर कुठलंही सरकार असो ते त्याच्यावर मित्रांनो नियंत्रण आणणार, याच्यात सरकारची मित्रांनो कुठलीही चूक नाहीये। म्हणून मित्रांनो, आपण आपला जो कांदा आहे हा मित्रांनो थोड्या प्रमाणात बाजार समितीत आणायचा आहे। नाफेड ऐवजी मित्रांनो व्यापाऱ्यांना कांदा हा आपला विकायचा आहे। जर आपण नाफेडला कांदा विकला तर तोच कांदा मित्रांनो काही दिवसांनी बाजार समितीत परत येईल आणि तो कांदा हा कमी भावात विकला जाईल, परिणामी आपल्या कांद्याचे दर हे मित्रांनो पडतील। मित्रांनो, सध्या जे कांदा उत्पादक संघटना आहे यांनी नाफेडमध्ये जो मित्रांनो सध्या गैरप्रकार चालू आहे कांदा विक्रीचा आणि कांदा खरेदीचा, त्यामुळे तक्रारी केल्या आहेत आणि नाफेडला विनंती केली आहे की तुम्ही काही दिवस तुमची कांदा खरेदी हे मित्रांनो बंद करा। आता या संदर्भात काय निर्णय येते हा मित्रांनो तो पुढे बघावा लागेल, पण मित्रांनो सध्या कांदा दरावर सरकार लक्ष ठेवून आहे आणि यापुढेही जर कांदा दर मित्रांनो वाढले तर सरकार कांदा दर नियंत्रणावर काही ठोस उपाययोजना ही करू शकते। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, येणाऱ्या काळात कांदा बाजार भाव आणखी वाढतील काय आणि त्यामुळे सरकार याच्यावर काही उपाययोजना करेल काय, कांदा दर पडतील काय? असेच जर तुमचे काही प्रश्न असतील तर मित्रांनो आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही प्रथमच आलेले असाल तर चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।